पण ह्यात पाणी आणि दूध घालून घेतलंय, म्हणजे तो शिरा जो आहे आपला तो चांगला मऊ झाला पाहिजे. त्यासाठी आता आपण हे चांगलं ढवळून घेणार आहोत जोपर्यंत आपला रवा फुलत नाही तोपर्यंत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी स्नेहल नागवेकर तुमचं स्वागत करते. आज मी आले माहेरी आणि आपल्या घरी पूजा असते गोकुळ अष्टमीची, त्याचीच सगळी तयारी चालू आहे. इकडे काका आहे, काका आजोबा आहेत, आजी आहे, पप्पा आहे आणि अक्षू आहे आणि आम्ही तुळस साफ करतोय. आपल्या बाप्पाला म्हणजे कृष्ण भगवानाला 1108 तुळशी वाहायच्या असतात. संध्याकाळी पूजा होईल तेव्हा त्याचीच तयारी इकडे चालू आहे. आणि पप्पा सांगणार आहेत की तुळस बाप्पाला का वाहतात पप्पा? 1108 बायका होतं, त्यासाठी या तुळशीचं हे असतं. ते आपल्याला ते हे करू शकत नाही म्हणून ते आपण तुळस, म्हणूनच आपण ही तुळस इकडे साफ करतोय. आणि ऑलरेडी माझी 1000 तुळस म्हणजे तुळशीची पानं जी आहेत ती मोजून झाली आहेत. आता अजून 108 मोजायचे बाकी आहेत. आणि 1000 याची 10 पानं आजीकडे दाखव. आजी सगळी तुळस आजीने मोजली. चला आपली तुळस साफ करून घेऊया आणि मग पुढच्या कामाला लागूया. 51, 52. तर गाईस माझ्या दीदीचे 50 झाले आहेत, आता 52 वर आली आहे. तर बघा तुम्ही. हे पण त्यातलं पण काढते साफ करायचं. 54, 55, 56, 57, व्हायला एवढी आहे 58, 59, 60 माईक चेक झापूक. तर 77 झाल्यात. 81, 100. तर 100 झालेले आहेत. आणि आपल्या 1000 तुळशीची पानं झाली आहेत. आता अजून 8, फक्त 8 बाकी आहेत. 2, 3, 4, 7. हे झालेले आहेत 1108. पप्पा इकडे तयारी करतात, पूजेचं सगळं सामान मांडून ठेवतात. ही आपली प्रसादाची फळं आहेत. जुईचा उपवास आहे. तिने आत्ताच काय खाल्लं जुई? फराळी मिसळ खाल्ली आहे. आणि ही आहे लाधा द कॅप्टन.
हाय बोल राधा. अरे कॅप्टनचे कपडे कुठे गेले? काय घाललं जुई उपासात ना? मिरची मिसळ. आणि आपल्या बाप्पायला पण फक्त 10 दिवस बाकी आहेत. इकडे आपल्या नैवेद्याची तयारी चालू आहे. जुई शिऱ्याची तयारी करते येस. आणि इकडे वाटाण्याच्या भाजीसाठी नैवेद्याच्या वाटाणे साफ करतायत काका काकी काकाजू. आणि मी रवा साफ करते, म्हणजे निवडते. आणि जुई स्पेशल प्रसादाचा शिरा खूप छान बनवते, तर ती शिरा बनवते. आणि मी पण तिच्याकडनं शिकणार आहे आज शिरा बनवायला. सो आपण आता इथे आपलं पातेलं गरम करायला ठेवलं आहे. ही सगळी आजीची भांडी आहेत जुन्या काळातली. आणि आपण इथे मस्त तूप गरम करून घेतोय. आणि आपण ह्यात 1.25 किलो रवा घेणार आहोत प्रसादासाठी. तर आपण आता हा रवा पहिला चांगला या तुपात भाजून घेऊया. तर मस्त भाजून घेऊया आपण हा रवा तुपात. आणि आजी इथे वाती करते. हे सगळं आधी आजी आई करायचे. आज आईची खूप आठवण येते. आपण आता गरम पाणी घालून घेतोय. पण ह्यात पाणी आणि दूध घालून घेतलंय, म्हणजे तो शिरा जो आहे आपला तो चांगला मऊ झाला पाहिजे त्यासाठी. आता आपण हे चांगलं ढवळून घेणार आहोत जोपर्यंत आपला रवा फुलत नाही तोपर्यंत. हे आपले ड्रायफ्रूट्स आहेत, काजू बदाम पिस्ता आणि केळं, जे आपण तुपात चांगलं परतून घेतलं आहे. आता हे दोन्हीसुद्धा आपण या मिश्रणात घालून ते एकजीव करून घेणार आहोत चांगलं. आता फास्ट करू का खालून? थोडंसं करू. लागला मग खाली. थोडंसंच केलं आहे. अक्षनी इथे रांगोळी काढली आहे आणि आत्या पण आली आहे. अक्षूची रांगोळी कशी आहे ते कमेंट करून सांगा. नक्की सांगा, जरूर सांगा. आता आपली जी पूजेची बैठक मांडणार आहोत त्याची रांगोळी काढून झाली आहे. त्यावर आपण पाट मांडून तांदळाचं स्वस्तिक काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आता पाट ठेवते. आता त्याच्यावर तांदळाचा स्वस्तिक काढणार. स्वस्तिक काढून झालं आहे आणि आपले गुरुजी पण आलेत, तर आपण पुढची पूजा करून घेऊ. सो पूजेच्या घाईगडबडीत असताना काकीनी दुसरा जो नैवेद्य आहे तो पण बनवून घेतला आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळा नैवेद्य आता बनवून झाला आहे. हे आहेत गुळ पोहे. तर हे जे पोहे आहेत चांगले आपण धुवून भिजवून घेतलेत आणि तुपामध्ये गूळ आणि खोबरं टाकून त्यात हे पोहे घालून आपण ह्यांना चांगलं परतवून घेतलं. असे असतात हे गूळ पोहे. हे माझे खूप जास्त फेवरेट आहेत.
त्याच्यानंतर इकडे आपलं वरण भात झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, मला वाटतं वाटाण्याची भाजी बनवली आहे, पण ती आता सध्या कुकरमध्ये आहे. तर जेव्हा नैवेद्य वाढू तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत आपली पूजा बघून घेऊया. देवावरचं एक फूल काढा, त्याचा वास घे. मी देवावर तर सारखं पाणी घालत नाही. त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसिद्धेव पूजात्मना वा प्रकृतिर्वा वा करोमि यज्ञं सकलपरस्मै. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सकाळपासून वाट बघून बघून हात आलाय. हो मग पाठ कर. हो 3 वेळा सोडतो. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता आम्ही उपवास सोडा बसलो आहे. स्नेहलचा उपवास होता, मी आज उपवास नव्हता गेला आणि बाहेर पण सगळे ते अंडी फोडत आहेत. आणि जेवणामध्ये केले उपवासासाठी स्पेशल पोहे, त्याच्यावरती गुळपोहे आहेत, त्याच्यावर दही टाकले, चपाती आहे, डाळ आहे, शिरा आहे आणि मटारची भाजी आणि भात आहे आपला. आणि या सगळ्याने जेवल्यानंतर आपण बाहेर दही अंडी फोडतात त्याचा व्हिडिओ पण बघायला मिळेल तुम्हाला. पहिला भाजी आणि चपाती टेस्ट करते. मस्त उपवासाचं जेवण. स्नेहलपर्यंत उपवास सोडणार आहे. स्नेहलपर्यंत उपवास सोडणार आहे. जेवण आता तुम्हाला डायरेक्ट बाहेरचा आपल्या दही अंड्याचा व्हिडिओ बघायला मिळेल. जेवण घेतो आम्ही आधी. या जेवायला सगळ्यांनी. तर मंडळी आता रात्रीचे 12 वाजलेत. हा घड्याळ 10 मिनटं पुढे आहे आणि आता कृष्णाचा जन्म झाला आहे आणि आपण आता ते तुळशीपत्र ठेवले आहेत 1118. त्याचा आपण 1108
त्याचा आपण आता अभिषेक करूया. जराशी पसरवून ठेव. सगळे आपले आता तुळशीपत्र वाहून झाले. आता नमस्कार करून आपण बाहेर जाऊया. हंडी आता पुढे रात्री 12 वाजता. तर मंडळी सगळे आपले गिरगाव आंबेवाडीमधील सगळे मंडळी आहेत ते आता आपल्या वाडीवरती मंदिर आहे तिकडे सगळे पाया पडून ते हंडी फोडायला आलेत. आता पहिले एक 10-15 मिनटं सगळे नाचतील इथे. त्याच्यानंतर मग आपली समोर असणारी हंडी फोडली जाईल. तर मंडळी आता सुरुवात झाली. पहिली हंडी फोडणार. रात्रीचे 12 वाजून गेले. जन्म काय झाला आहे जवळजवळ 4 एकराची हंडी असेल आणि इकडे तिकडे छोट्या मुलांची 2 एकराची हंडी. मोठ्यांची हंडी फोडून झाली आता आणि आता सगळे बाल गोपाळ आता हंडी फोडणार आहेत. आता 2 हंड्या फोडून झाल्यात आणि ही तिसरी हंडी लावत आहेत. म्हणजे संध्याकाळपासून जवळजवळ टोटल 5 ते 6 हंड्या फोडून झाल्या आतापर्यंत. पाण्यासाठी धडपड बघा. तर पुन्हा एकदा थर रचण्याचा प्रयत्न चालू आहे.
एक दोन तीन थर लावून झाले आतापर्यंत. म्हणजे आता रात्रीचे 1 वाजले आणि जन्मकाळापासून जवळ एक 4 ते 5 हंडी फोडून झाले आतापर्यंत, लहान मुलांच्या आणि आपल्या मोठ्यांच्या सगळ्या. तर व्हिडिओ मी आता इथे एंड करतो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ आपला उद्याचा असेल, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तो दहीहंडी, म्हणजे गिरगावमधील दहीहंडीचा थरार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.